कधीही सकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत हे घर तुमच्यासाठी उघडं असणार आहे, कारण हा दरवाजा स्वामींचा दरवाजा आहे। माझ्या शरीराच्या भोवती एक स्वामींचं कवच तयार झालेलं आहे। आमच्यामध्ये कनेक्शन आज आम्ही तयार करून घेतलेलं आहे। आता जो डोक्याकडे वेलींचा भाग गेला होता तो भाग आतमध्ये 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 येत आहे। माझ्या शरीराच्या भोवती एक स्वामींचं कवच तयार झालेलं आहे। हे कवच महाराजांना सांगायचं की 24 तास उद्या मी संध्याकाळी इथे ध्यानाला येईपर्यंत नाही मी इथे येऊ शकली, संध्याकाळी 6:30ला मी घरी बसणार, इथे काही लोक बसणार। जसं मोबाईलला कनेक्टिव्हिटी असणार, आमच्यामध्ये कनेक्शन आज आम्ही तयार करून घेतलेलं आहे। तिथेही बसल्यावर मला हाच अनुभव येईल। ज्या दिवशी मला शक्य होईल मी इथे येऊन बसेल। कधीही सकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत हे घर तुमच्यासाठी उघडं असणार आहे, कारण हा दरवाजा स्वामींचा दरवाजा आहे। कधीही या। काही घरात भांडण झालं, उदास वाटतंय, मी स्वामींच्या घरी जाणार, काही झालं बॅग घेऊन तुम्ही इथे येऊ शकता। एवढं हक्काचं स्वामींचं घर आहे। तर ह्या वेली डोक्यात गेल्या, खालचे जे मुळं आहे ते शरीरात गेले आणि एक कवच माझ्या भोवती, म्हणजे कोणी काहीही क्रिया करू द्या, काहीही त्रास येऊ द्या, आज ह्या चक्राच्या आतमध्ये जे संरक्षण कवच आपण तयार केलंय 24 तासच पण हे कवच असणार आहे। पुन्हा संध्याकाळी उद्या 6:30ला एक कवच घ्यायचं आहे। नाही जमत ताई संध्याकाळचं, पहाटे उठून जेव्हा स्वामींची 20 मिनिटाची पाद्य पूजा करू तेव्हा प्रत्येकाने हे कवच घ्यायचंय, हात जोडायचे आणि महाराजांना प्रार्थना करायची की इथे येण्याचं नियोजन हे तुम्ही केलंय, हे आम्ही ठरवलं नाही आहे। तर माझ्याकडनं माझी आध्यात्मिक प्रगती तुम्ही करून घ्यायची आहे। आजपासून माझ्या आयुष्याची डोर आहे ती तुमच्या हातात दिली, ती जर तुम्ही नाही करून घेतली तर त्याला जबाबदार तुम्ही असणार। अशा पद्धतीने आज मी सकाळी महाराजांशी भांडली आहे आणि आत्ताचं हे रिझल्ट आहे। त्यांच्याशी भांडायचं, एखाद्या मुलासारखं एखाद्या वडिलांसारखं हट्ट करायचं, माझी प्रगती का होत नाहीये। मी सकाळी म्हटलं बाबा हे काय झालंय, हे तुम्ही असं करून ठेवलं होतं का। मला मनामध्ये त्यांनी विचार दिला, हे स्वामींचं घर म्हणतेस ना, आरती चालू कर, आणि त्यातनं आजची ही आरती अवतरली आहे। तर स्वामींना म्हणा जास्तीत जास्त लोक, मी म्हणेल गर्दी नकोय, आम्हाला दर्दी हवे आहे, जे स्वामींची सेवा, ज्यांना स्वामी पाहिजे आहे असे लोकांपर्यंत हा निरोप पोहोचू दे, ते इथे येऊ दे। रोज संध्याकाळी ही आरती असणार आहे, ज्याला जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा यायचं आहे। फक्त आपल्या वागण्यात, आपल्या बोलण्यामध्ये आपल्याकडनं कोणत्याही पूर्वीच्या स्वामी भक्ताबद्दल कोणाही बद्दल एकही चुकीचा शब्द निघाला नाही पाहिजे। आज तुमच्या हृदयाचं कवच, हृदय स्वच्छ करून दिलंय, त्याच्यावर एकही डाग न पडू द्यायची जबाबदारी ही आपली। त्यामुळे तन मन धनाने कोणाबद्दलही वाईट विचार हा झाला नाही पाहिजे। प्रत्येक आपल्या आपल्या कर्माच्या अधीने महाराज त्याच्यासाठी काय असतील त्यालाही महाराज चांगल्या मार्गावर घेऊन जा, हीच आपण प्रार्थना करायची आहे। कोणाबद्दलही वाईट चिंतन करायचं नाही। ही गुरुदक्षिणा आहे पहिल्या दिवशीची, की देवा बाबा माझ्याकडनं कोणाबद्दलही वाईट विचार होऊ देऊ नका, वाईट त्याचंही चांगलं होऊ द्या, सगळ्यांचं चांगलं होऊ द्या, सगळ्यांना चांगली बुद्धी होऊ द्या। ही मी तुम्हाला गुरुचरणी आज माझी जी दक्षिणा आहे, मी काहीच घेऊन नाही आली आहे, ही दक्षिणा तुमच्या चरणी, आणि तुमचं नाव मी म्हणते ना की 10 लोकांपर्यंत पोहोचवायचं काम मी करणार आहे। आजपासनं A102 हे गोसावी काकांचं घर नाहीये, हे स्वामींचं घर आहे, आणि हे सगळ्यात जास्तीत जास्त मी याचा प्रसार करणार आहे की आमच्या स्वामींच्या घरी या, तुम्ही राहू शकता, किती वेळही इथे बसू शकता, हा प्रसार माझ्याकडनं होऊ द्या, एवढी प्रार्थना करूया। झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी, जेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय। शंकर महाराज की जय।
सब संतन की जय। गणपती बाप्पा, भारत माता की जय।